नमस्कार. TET 2026ची परीक्षा आणि या 2026च्या परीक्षेमध्ये जर आपल्याला भाषा मराठी PYQ 2013 ते 2025पर्यंत घेऊन यायचे असतील तर ऑलरेडी आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे. पण आम्हाला मेसेजेस आले की सर यामध्ये वेळ जास्त लागत आहे, तर तुम्ही काय करा, अगदी कमी वेळेमध्ये सर्व PYQ कव्हर होतील, फक्त उत्तरे कव्हर होतील असा एखादा व्हिडिओ बनवा. त्यामुळे 2013 ते 2025पर्यंत आलेले सर्वचे सर्व महत्त्वाचे PYQ आम्ही इथं घेऊन आलेले आहेत. अजून एक आहे की समजा यांचं जर तुम्हाला डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर ऑलरेडी आमच्या मागच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपैकी डिस्क्रिप्शनसुद्धा मिळेल. आज आपण अतिशय रॅपिड फायर पद्धतीने काय करणार आहोत की सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. तर चला आपण जास्त वेळ वाया न घालवता अगदी रॅपिड फायर पद्धतीने काय करूया, प्रश्नांना सुरुवात करूया, PYQला सुरुवात करूया. पहिला PYQ 2017च्या बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण? तर बनगरवाडी हे व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर असेल. दुसरा आपण प्रश्न घेऊया की शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या 2 रचना प्रकारांचा समावेश होतो? तर शाहिरी काव्यामध्ये तर आपण कधी जर बघतो की पोवाडा आणि लावणी हे 2 जे रचना प्रकार आहेत हे शाहिरी काव्यात येतात. पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर असेल. गुरुजी 3चे इथं ऑप्शन आहेत का नाही जी? तर चौथा सुद्धा ऑप्शन आहे पण तो चुकीचा आहे. त्यानंतर चुकीची जोडी ओळखा असं इथं लिहिलेलं आहे. तर चुकीची जोडी ही संत नामदेव आणि पसायदान होईल, कारण की पसायदाने संत नामदेवांनी नाही तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे, म्हणजे चुकीची जोडी पर्याय क्रमांक 4 होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की जेव्हा मी जात चोरली होती हे कथासंग्रह कोणाचे आहे किंवा याचे लेखक कोण आहेत? तर हे जेव्हा मी जात चोरली होती हे कथासंग्रह बाबूराव बागुल यांनी लिहिलं आहे. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया अगदी रॅपिड फायर पद्धतीने की फेब्रुवारी 2009मध्ये सन होजे अमेरिका येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे. तर त्याचे अध्यक्ष कोण होते? 2016ला विचारले डॉक्टर गंगाधर पानतावणे होते. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर असेल. पुढला आपण प्रश्न बघूया की नोंदणी, त्याच्यानंतर जन्मजान्हवी या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत असं आपल्याला प्रश्न विचारले आहे. तर शांता शेळके यांनी हे दोन्ही कविता संग्रह लिहिलेला आहे. 2016ला हा प्रश्न विचारलेला होता. पुढला आपण प्रश्न बघूया की मी वनवासी हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? तर सिंधुताई सपकाळ यांनी आपले आत्मचरित्र मी वनवासी या नावाने लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 असेल. त्यानंतर कथा, कादंबरीकार, नाटककार व शाहीर असलेले साहित्यिक कोणते? तर याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे हे कथाकार सुद्धा होते, कादंबरीकार आणि नाटककार आणि शाहीर सुद्धा होते. पर्याय क्रमांक 3 याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर ययाती या साहित्यकृतीचे लेखक कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. पण याच्यामध्ये जे 4ही ऑप्शन दिलेले आहेत हे 4ही ऑप्शन काय आहेत? चुकीचे आहेत, म्हणजे हा प्रश्नच चुकलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की पुढील जोड्यांवरून योग्य जोडी निवडा. तर याच्यामध्ये जे योग्य जोडी आहे ते मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनीच लिहिलेलं आहे. ही पहिली जी जोडी आहे ही बरोबर आहे. बाकी पुण्यप्रभा, प्रख्यात्रे, उद्याचा संसार, विश्राम बेडेकर या सर्व चुकीच्या जोडी आहेत. शकुंतला रामगणेश गडकरी ही सुद्धा चुकीची जोडी आहे. त्यानंतर अन्य भाषेतून मराठी भाषेत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा असा प्रश्न विचारलेला होता. त्याचे नाव कोणतं होईल? अजब न्यायवर्तुळाच्या हे अन्य भाषेतून आलेलं काय आहे? मराठी नाटक आहे. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. याचं जर तुम्हाला विश्लेषण पाहिजे असेल तर आमचा तुम्ही मागचा व्हिडिओ बघा, सर्व आम्ही डिटेल दिलेलं आहे. त्यानंतर पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर प्रकाश आमटे, रणजित देसाई आणि श्री ना पेंडसे ह्या तिघांनी लिहिलेली नाही आहे. तरी कोणी लिहिलेली आहे? गोनी दांडेकर यांनी लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 याच्या बरोबर उत्तर असेल. कोणतं काय लिहिलेलं आहे? पूर्णामाईची लेकरं ही कादंबरी कोणी लिहिली आहे? गोनी दांडेकर यांनी लिहिलं आहे. अगदी सोपा प्रश्न जो भरपूर वेळा विचारला जातो की कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे? तर ही कुसुमाग्रजांची काव्यरचना आहे. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर 2098 साली परळी वैजनाथ
येथे भरलेल्या 71वा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, तर दमा मिरासदार होते. पर्याय क्रमांक 1 याच्या बरोबर उत्तर आहे. गुरुजी 3च ऑप्शन आहेत का जी, चौथाही आहे पण तो चुकलेला आहे. याच्या बरोबर उत्तर काय येईल, दमा मिरासदार हे 71व्या साहित्य संमेलनाचे काय होते, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर पुढला प्रश्न इथे दिलेला आहे की मराठी भाषेतील आद्यचरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते, तर ते कोण आहेत, माईम भट्ट आहेत. माईम भट्ट पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की पुढील कादंबऱ्यातून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा. तर या तीनही कादंबऱ्या नाही आहेत, तर यांची बरोबर जी कादंबरी आहे तर ती कोणती आहे, ताम्रपट आहे. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे, तर आहे मनोहर तरी हे सुनीता देशपांडे यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ते आत्मकथनपर आहे. सुनीता देशपांडेंचं आहे मनोहर तरी आत्मकथन आहे. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर येईल. त्यानंतर गटात न बसणारे नाव ओळखा असं म्हटलेलं आहे. तर इथं आपण बघूया की जे चिनी माती, इजिप्तायन आणि ग्रीकांजली हे जे तिन्ही आहेत यांची रचना कोणी केलेली आहे, तर डॉक्टर मीना प्रभू यांनी केलेली आहे. डॉक्टर मीना प्रभू यांनी केलेली आहे. पण अमेरिका हे याची जी निर्मिती आहे हे अनिल अवचट यांनी केलेली आहे. म्हणजे गटात न बसणारे नाव कोणते होईल, अमेरिका हे होईल. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे, तर महेश एलकुंचवार यांनी लिहिलेली आहे. 2014 मध्ये आलेला प्रश्न आहे. याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 महेश एलकुंचवार. रक्तपुष्प ही एकांकिका यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न इथे दिलेला आहे की उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते, तर ठाणे येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे उत्तम कांबळे यांनी भूषविले होते. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केलेले आहे, तर महानायक संभाजी आणि पानिपत या कादंबऱ्यांचे जे लेखक आहे हे विश्वास पाटील यांनी केलेले आहे. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही, तर पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही, तर संपूर्ण बाळकराम हे आत्मचरित्र नाही आहे, तर काय आहे, हे नाटक आहे. आणि कोणी लिहिली आहे जी, राम गणेश गडकरी यांनी लिहिली आहे. आणि बाकीचे सर्व काय आहेत, आत्मचरित्र आहेत. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर येईल. त्यानंतर आपण पुढले प्रश्न बघूया की या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे, तर हा काव्यसंग्रह नामदेव ढसाळ साहेबांचा आहे. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर येईल. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, पुढील नावांमधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा. आता या 4 पैकी आत्मकथनपर पुस्तक कोणते आहे, तर गबाळ हे काय आहे, आत्मचरित्रपर पुस्तक आहे. पहिल्या ज्या 3 आहेत त्या आत्मचरित्रपर पुस्तक नाही. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे, तर संत एकनाथाची जी रचना आहे ही भारुड म्हणून प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर येईल. ह्या सर्वचे सर्व PYQचे जे डिटेल जे एक्सप्लेनेशन आहे, स्पष्टीकरण आहे, ऑलरेडी आम्ही आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. पण आपण लोकांच्या आग्रह असतो आम्ही फक्त काय केले आहे, रॅपिड फायर पद्धतीने PYQ घेऊन आलेले आहेत. पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक विषयाच्या रॅपिड फायरसाठी तुम्ही काय करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या मेहनतीसाठी तुम्ही काय करा, लाईक करा आणि इतरांना सुद्धा आमच्या व्हिडिओ काय करा, शेअर करा. सध्या इथंच थांबतो. नमस्कार.